तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। केज तालुक्यातील मस्साजोग या ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध होईल अशा प्रकारची चर्चा होती। मात्र आता एकूण 5 अर्ज हे निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेत। माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, सुरुवातीपासून तुम्ही देखील आवाहन केलं होतं, तुम्ही तसं अशाही अपेक्षाही व्यक्त केली होती गावकऱ्यांकडून की ही संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध होईल। मात्र आता एकूण 5 अर्ज इथे दाखल झालेत। आम्ही इच्छा व्यक्त केली होती की मस्साजोगची ही पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी, परंतु झाली पाहिजे, फॉर्म नाही भरले पाहिजे असं मी कधी म्हणलो नव्हतो। लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे राजकारणाचा, म्हणजे निवडणूक लढवण्याचा। तर आतापर्यंत 5 अर्ज हे मस्साजोग पोटनिवडणुकीत आलेले आहेत आणि आज 3 वाजेपर्यंत अजून आपल्याला म्हणजे अर्ज येऊ शकतात का नाही हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। आणि त्यानंतर मग 15 तारखेला छाननी आहे आणि 17 तारखेला विड्रॉलची तारीख आहे। तर तोपर्यंत आपल्याला अजून बघता येईल की काय घडामोडी घडतात आणि ही निवडणूक कशी बिनविरोध होईल या संदर्भात आपल्याला माहिती घेणं गरजेचं आहे। मात्र आमदार सुरेश धस असतील किंवा खासदार बजरंग सोनवणे या दोघांनी देखील असं म्हटलं होतं की आम्ही त्या संदर्भात चर्चा करू आणि बिनविरोध ही निवडणूक होईल असं त्यांनी बोलले होते। नाही, त्या संदर्भात ते काय विचार करतात आणि कशा पद्धतीनं हे बिनविरोध होईल, हे कोणते प्रयत्न करणार आहेत, म्हणजे याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाहीये। येणारा वेळच सगळं सांगेल की ही निवडणूक बिनविरोध कशी होईल। 2 दिवसांपूर्वी तुम्ही आमदार सुरेश धसांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, तुमच्यासोबत तुमचे साडू देखील होते। नेमके काय मुद्दे होते आणि पोलीस अधीक्षकांशी काय चर्चा झाली? पोलीस अधीक्षकांना प्रामुख्यानं जे गावामध्ये मोठ्या प्रमाणात तलावाच्या बाजूच्या चोरी प्रकरण जे होतं, कॉपरचे वायर चोरी, ते आम्ही विषय बोललो। आणि त्याच्यानंतर जे माझे साडू आहेत त्यांच्या विरोधात जी तक्रार होती आणि ते जेलमध्ये होते 13 महिने, तर बाहेर जे असणारे फिर्यादी त्यांनी आम्हाला कशा प्रकारे अननोन नंबरवरून कॉल करून आमच्याकडून काही येतं का, किंवा असं हसते पर हसते की ही केस तुम्ही पाठीमागं घ्या, ही आम्ही पाठीमाग घेऊ, त्याला कोणी भीक घालत नाही। परंतु त्या सगळ्या गोष्टीची चर्चा मी आधी देखील SP साहेबांना केलेली होती आणि काल देखील केली। त्यावर सगळी माहिती साहेबांना असावी याकरिता मी त्यांना भेटलेलो आहे। तुम्ही नक्कीच यापूर्वी देखील म्हटलं होतं की माझ्यावरती दबाव येतोय केस मागे घेण्यासंदर्भात, तुम्ही यापूर्वी बोलून दाखवलं। नंतर दादासाहेब खिंडकर तुमचे साडू बाहेर आल्याच्या नंतर त्यांनीही म्हटलं की संतोष देशमुख प्रकरणातले हे आरोपी जे आहेत त्यांना बाहेर काढा तरच दादासाहेब खिंडकर बाहेर येतील। मग ते 13 महिने जेलमध्ये राहिले। नेमकं त्या 13 महिन्यामध्ये किती वेळा तुम्हाला अशा पद्धतीचे फोन किंवा दबाव आला? नेमकं काय काय घडलं? नाही, त्या दबावाला मी कधीच भीक घालत नाही कुठल्याच, आणि कुणाला भीत पण नाही, कारण का माझा भाऊ यांनी कायमचा माझ्यापासून हिरावलेला आहे, म्हणून त्या गोष्टीचा कधी दुरान्वय संबंध येणार नाही कुठल्याही दबावाचा किंवा काय। परंतु मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की जे साडू आहेत माझे, त्यांचा गावगाड्यातला त्यांचा विषय आहे तक्रारीचा किंवा तिथल्या भांडण तंट्याचा, त्याच्यामुळे मी त्याच्यात इंटरफेअर त्यावेळेसही सांगितलं होतं, आत्ताही सांगतो की ते गावगाड्यातलं भांडण आहे। परंतु त्याला कम्पेअर माझ्या संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणाशी कुणी केला नाही पाहिजे, परंतु त्यांचा तसा बालिशपणे प्रयत्न होता, त्याला मी कधी भीक घालणार नाही। नक्कीच खासदार बजरंग सोनवणे हे देखील म्हणाले की संपूर्ण समाज आणि आम्ही धनंजय देशमुख यांच्यासोबत आहोत, अशा प्रकारचा दबाव येणार नाही। दुसऱ्या बाजूला ते निवडणुकीसंदर्भातही बोलले, त्यांच्या या वक्तव्यांकडे कसं? नाही, येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून किंवा जे राजकीय इतरही काही तालुक्यातील सगळे राजकीय व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातूनच आपल्याला बघणं हे प्रामुख्यानं महत्त्वाचं आहे, कारण त्यांची काय स्ट्रॅटर्जी आहे ते आपण त्यांना विचारू शकत नाही, किंवा त्यांच्या मनात काय आहे ते जसं वेळ येईल तसं आपल्याला ते स्पष्ट चित्र दिसेल। धन्यवाद। आपल्यासोबत धनंजय देशमुख होते। आणि आता ग्रामपंचायतची जी पोटनिवडणूक लागलेली आहे मस्साजोगची, ती बिनविरोध होईल की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना आता दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल होणार आहेत। आतापर्यंत एकूण 5 अर्ज जे आहेत ते या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेले आहेत। पुढे नेमकं या संदर्भात काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरा पर्सन प्रमोद सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, केज बीड। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।